रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून 9 किलोमीटर आत समुद्रात आहे हा खांदेरी किल्ला। या किल्ल्याच्या उत्तरेस सरळ रेषेत मुंबई आहे। त्यामुळे शिवकाळात बांधण्यात आलेला हा किल्ला मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता। किल्ल्यावरील वेताळ देवाच्या मंदिरामुळे या किल्ल्याला धार्मिक महत्त्व मिळाले। कोळी बांधवांची, खास करून मच्छीमारांची वेताळाप्रती असलेली आस्था एका सागरी जीवाला धरून आहे। हा जीव म्हणजे सोंडाळा अर्थात सॉफिश। सोंडाळा माशाची करवतीसारखी लांब सॉ, ज्याला मच्छीमार सोंड म्हणतात, ती सोंड वेताळ देवाला अर्पण करण्याची प्रथा मासेमार समाजामध्ये रूढ आहे। प्रथा आपली अशी आहे, जेव्हा आपल्याला मासा भेटायचा आणि इकडचे पूर्ण सर्व आपली किनारपट्टी आहे, रायगड महाराष्ट्र किनारपट्टी, शक्यतो रायगड किनारपट्टी दूर दूरपासून आहेत लोक, त्यांना मासा भेटला का ही प्रथाच पूर्वीपासून होती, कायची सोंड देवासाठी अर्पण करायला इकडे यायचे। आता सध्या मुश्किल भेटलेला आणि कोळी समाजाला हा क्वचितच मासा असा आहे का हा जास्त उत्पन्न फायदा देतो, त्याच्यामुळे हे व्हायला इकडे यायचे, हा मासा भेटू दे। पण आता तर सध्या दुर्मिळ झाल्यामुळे आता सध्या शक्यतो भेटत सुद्धा नाही तो मासा। महाराष्ट्रातील समुद्री किल्ले हे केवळ ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे नाहीत, तर या किल्ल्यांना सागरी जैवविविधतेचं वरदान मिळालंय। राज्यात ज्याप्रमाणे जमिनीवरील किल्ले आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने बांधलेले सागरी किल्ले देखील प्रसिद्ध आहेत। या सागरी किल्ल्यांमध्ये देखील प्रत्यक्ष समुद्रातले, किनाऱ्याला लागून असलेले आणि खाडीच्या मुखाजवळचे असे 3 प्रकार आहेत। या किल्ल्यांभोवती समृद्ध सागरी जैवविविधता आढळते आणि ती वेगवेगळ्या अधिवासांमध्ये विभाजित होते। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आपल्याला 4 प्रकारचे मरीन हॅबिटॅट मिळतात, म्हणजे सँडी शोर, रॉकी शोर, मडफ्लॅट आणि मॅनग्रूव्ह हॅबिटॅट। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो सुवर्णदुर्ग आहे आणि त्याच्या भोवताली रॉकी शोर आहे आणि थोडासा भाग सँडी पण आहे। आणि ह्या सगळ्या हॅबिटॅटमध्ये चांगली रिच बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते। किनाऱ्याला लागून असलेल्या किल्ल्यांप्रमाणेच समुद्रातील किल्ल्यांभोवती देखील वालुकामय अधिवास असतो। वाहून आलेल्या वाळूचे छोटे छोटे भाग या ठिकाणी तयार झालेले दिसतात। सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांभोवती असे वाळूचे छोटे छोटे किनारे आहेत। या किनाऱ्यांवर बऱ्याचदा स्थलांतरित पक्षी बसलेले असतात। वाळू वेचून त्यातले अन्नकण खाऊन वाळूचे गोळे बाहेर फेकून देणारे सँड बबलर खेकडे या किनाऱ्यावर वावरताना दिसतात। यामुळे किनाऱ्यावर वाळूची नक्षीदार रांगोळी तयार झालेली दिसते। याशिवाय आपली नजर पडताच बिळात धाव घेणारे लाजाळू घोस्ट क्रॅबही वालुकामय भागावर आढळतात। तर वाळूतून तयार झालेल्या छोट्या डबक्यांमध्ये क्वचितच जेलीफिश अडकल्याचेही दिसून येतात। आपल्या सागरी किल्ल्यांभोवती जो रॉकी पॅच आहे त्याच्यामध्ये आपल्याला रॉकपूल्स दिसतात, मोठमोठे बोल्डर्स दिसतात आणि या रॉकपूल्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीव दिसतात, म्हणजे रंगीत मासे, कोरल्स, सी ककुंबर, सी स्लग, शंख, शिंपले, अशी रिच डायव्हर्सिटी या हॅबिटॅटमध्ये आपल्याला दिसते। समुद्रातील किल्ल्यांभोवती प्रामुख्याने खडकाळ अधिवास दिसतो। या खडकाळ अधिवासामध्ये सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतात ते म्हणजे खेकडे। लाटांचा मारा सहन करत हे खेकडे खडकावर उगवलेल्या शेवाळामधील छोटे छोटे अन्नकण वेचून वेचून खातात। लाट येताच हे खेकडे खडकावर आपलं शरीर चिटकवतात। पायाच्या टोकदार तीक्ष्ण नख्या खडकांमध्ये अडकवून लाटांबरोबर वाहून जाण्यापासून स्वतःचा बचाव करतात।
ओहोटीच्या वेळी किल्ल्यांच्या भोवती खडकाळ किनाऱ्यांवरील छोटी छोटी डबकी पाण्याबाहेर येतात, ज्याला इंग्रजीत रॉक पूल म्हणतात. या रॉक पूलमध्ये सूक्ष्म जीवांची विविधता आढळते. नीट निरीक्षण केल्यास रॉक पूलमध्ये एक छोटी ट्यूबसारखी नळी दिसते. या नळीतून एक फूल बाहेर येतं. प्रत्यक्षात मात्र हे फूल नसून फेदर डस्टर नावाचा एक जीव आहे. त्याच्या या फुलासारख्या दिसणाऱ्या अवयवामधून तो आपले अन्न गोळा करतो आणि धोका जाणवल्यास झटकन हा अवयव आत नळीत खेचून घेतो. समुद्राशी होणारी आपली जवळीक ही शंख शिंपल्यांमुळे निर्माण होते. यातला आपल्या सर्वांच्या ओळखीचा एक प्रकार म्हणजे कवडी. धार्मिक दागिन्यांमधून किंवा बालपणी खेळण्यामधून हा जीव आपल्या परिचयाचा झालेला आहे. त्याच्या शंखावरील चकाकीमुळे हा जीव आकर्षक वाटतो. किल्ल्यांभोवतीच्या रॉक पूलमध्ये फुलासारखे काही जीव दिसतात. त्यांचे विविध रंग आकर्षून घेतात. या जीवाला समुद्र फूल म्हणतात. त्याच्या फुलासारख्या दिसणाऱ्या अवयवांना टेंटाकल्स म्हणतात. याद्वारे ते आपली शिकार पकडून मध्यभागी असणाऱ्या तोंडापर्यंत नेतात. हा जीव स्वतःला 2 जीवांमध्ये विभाजित करू शकतो. सी स्टार यांसारखे आकर्षक जीवही किल्ल्यांभोवतीच्या खडकाळ किनाऱ्यांवर दिसतात. शिवाय विविध प्रकारचे कोरल, समुद्री गोगलगाईंच्या प्रजाती खडकाळ किनाऱ्यांवर आढळतात. राज्यातील काही सागरी किल्ल्यांभोवती कांदळवनांचा देखील अधिवास दिसतो. अलिबागमधील कुलाबा किल्ला आणि वसईतील अर्नाळा किल्ल्याभोवती कांदळवनांचे जंगल आहे. या कांदळवनाच्या जंगलात प्रामुख्याने तीवर प्रजातीची झाडे दिसतात. मात्र खाड्यांमध्ये 40 ते 50 फुटांपर्यंत वाढणारी प्रौढ तिवराची झाडं किल्ल्यांभोवती मात्र 5 ते 6 फुटांपर्यंत वाढलेली दिसतात. समुद्रानजीक असल्यामुळे अतिशारतेने या प्रजातीची वाढ खुंटलेली दिसते. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर दिसणाऱ्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास थोडाफार झालेला आहे, पण आपल्याकडे असलेले समुद्री किल्ले आहेत त्याच्या अवतीभोवती दिसणारी बायोडायव्हर्सिटी याच्यावरती अभ्यासच झालेला नाही आहे आणि त्याचा अभ्यास होण्याची फारच गरज आहे. राज्यातील सागरी किल्ले हे केवळ ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक नसून सागरी जैवविविधतेचे भंडार देखील आहेत. त्यामुळे या किल्ल्यांभोवती असणाऱ्या अधिवासाचे आणि त्यातल्या जीवांचे निरीक्षण करून त्याचा सखोल अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.